पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात काल अतिमुसळधार पाऊस पडला आणि या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। अनेक लोकांच्या घरात पाणी शिरलंय। मात्र स्वामी चिंचोली गावचे एक शेतकरी आहेत छगन पाटील, या शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान या पावसात झालेलं आहे। ही त्यांची पाठीमागं कांद्याची वकार आहे। या वकारीत अख्खी संपूर्ण वकार बुडाली होती असं त्यांचं म्हणणं आहे आणि अख्खा कांदा भिजलेला आहे। त्यांनी व्याजाचे पैसे घेऊन कर्ज काढून हे सगळं कांदा पिकवला होता। त्यांचे 1.5 एकर क्षेत्र होतं। त्या 1.5 एकर क्षेत्रातलं कांदा या ठिकाणी त्यांनी वकारीत ठेवला होता आणि अगदी आपण आता देखील पाहतोय की खाली चिखल आहे। मोठ्या प्रमाणात काल या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। शेतकरी आहेत माझ्यासोबत। रडताय तुम्ही? काय तर साहेबांनी केलं माझ्यावर, तुम्ही लय नुकसान कर्ज काढला मी। कर्जाने मी आपली आधीच तर फाशी कशी पाहिलेली माझी। काहीतरी शासनाने मला द्यावं एवढं, हीच मला शासनाची नम्र विनंती। एवढं लक्ष द्या, शासनाने नाही दिलं तर मला फाशी कशी पाहिजे। किती क्षेत्रात कांदा लावला होता? 1.5 एकर कांदा लावलेला आहे। तेवढा मला घ्या कांदा, लवकर मला शासनाने या अडचण दूर करावा। किती शेती आहे? कर्ज काढलेलं म्हणताय, किती कर्ज होतं? आता 1.5 लाख कर्ज आहे माझ्यावर। समजा काय बी भरण केलं माझं, लोकांना कोणी याचा बटाने घेतले काढून, त्या कर्जाचं काय करू मी? तर शासनाने माझ्यावर नम्र करतो, मला वयाच्या मानानं तर बोलता येत नाही, तर एवढी शासनाने मला काहीतरी द्यावं माझ्याकरता, नाही तर मला फाशी यायची पाहिजे माझी। काय करणार मी, नाही इलाज आहे माझा। हो, किती शेती आहे तुम्हाला? शेती आता माझी 1.5 एकर स्वतःची आणि 1.5 एकर ह्याची वाट्याची केलेली मी। या अख्खा माझा कांदा भिजलाय। कांदा भिजलेला मला शासनाला करून काहीतरी निधी मिळावा, हीच मला नुकसानीला काहीतरी केलं पाहिजे। काय करू? पाणी गेलं, माझं वावर समजा गेलं वाहून, समक्ष बघून या तुम्ही। पण तर शासनाला माझी एवढी गरजेची विनंती आहे, काहीतरी करा माझ्याकरता, नाही तर फाशी घ्यायची पाहिजे मला। नारे किती वाजता हा सगळा काल पाऊस चालू झाला आणि तुमच्या ह्या वकारीत कधी पाणी शिरलं? 5 वाजता शिरलं पाणी। 5 ते 5:30 पर्यंत पळापळी की, पण मला काहीच करता नाही आलं। हे काय बिचारायला पाणी लागले, घर माझंच आहे। काकू आहेत माझ्यासोबत, त्यांच्या पत्नी आहेत। काकू, एवढा मोठा कांदा वकारीत तुमचा भिजला म्हणतात, उन्हात तानाचा कांदा काढला आणि त्यात पाणी गेलं सगळं, लहान लेकरं घेऊन रडतायत। हे म्हणतात की आम्ही व्याजाच्या पैशाने हे सगळं केलं। पैशाने आम्ही लोकांची वाट्याची बी केली, वाट्याचं काय घरचं काय असं करून आम्ही कांदा टाकलं कुडात, सगळं पाणी काल 2-3 तास कांदा पाण्यात कुडात पाणी होतं। त्यात आता सगळं कांदा सडणार कांदा सगळा सडला, कर यायला लागलेत आज। माझं लय वाटोळं झालंय, काय ते शासनाने मला द्यावं, मला दुसरं काय नाही करणार। काय कर्ज फेडणार कुठनं मी? कर्ज फेडा मला साधन नाही। अख्खं वावर माझं गेलं तिकडे, वावरचं नुकसान झाली, बंदरं फुटल्यात, माझं मोटरा गेली, काही माझं राहिलंच नाही। पायपा गेल्या, ड्रीप गेली, काही राहिलं नाही माझं। आपण पाहतोय की दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावातली ही सगळी परिस्थिती आहे। आपण आज सकाळपासून इथल्या शेतकऱ्यांची नेमकी काय परिस्थिती आहे, किती नुकसान झालंय, लोकांच्या घरात पाणी शिरलं हे दाखवतोय। मात्र खूप वेदनादायी परिस्थिती आहे। छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून आपलं कांदा पिकवला होता आणि तो आपल्या वकारीत ठेवला होता आणि काल ज्या पूर परिस्थिती निर्माण झाली, मोठा पाऊस जो बरसला, त्याच्यामुळे जवळपास ते म्हणतात की 500 पोती कांदा आहे त्यांच्या वकारीत आणि तो सगळा भिजलाय। आता शासनाच्या मदतीची ते वाट पाहतायत। खरं तर ते जे बोलतायत ते आपण ऐकलेलं आहे। शासन काय मदत करतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धाईगुडे, TV9 मराठी, दौंड।